गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सेवा उद्योजकता किंवा सर्व्हिस ऑन्टरप्रेन्योरशिप हा विषय आपण अभ्यासत आहोत. या आधीच्या 2 लेक्चरमध्ये सेवा उद्योजकता म्हणजे काय, आणखी सेवा उद्योगांची किंवा सेवांची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत. आता या लेक्चरमध्ये सेवांचं देशाच्या उद्योग क्षेत्रातील, देशाच्या उत्पन्नातील असणारं स्थान अभ्यासायचं आहे. सेवा उद्योग देशाच्या दृष्टीने किंवा सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, विशेषतः भारतासारख्या देशामध्ये सेवा उद्योगानं नेमकं काय केलेलं आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि त्याचप्रमाणे सेवा उद्योगामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संधी कुठल्या आहेत ते इथं बघायचं आहे. तर त्या ठिकाणी सकल राष्ट्रीय उत्पन्न ज्यावेळी आपण विचारात घेतो, GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, त्यावेळी 3 क्षेत्र असतात सकल राष्ट्रीय उत्पन्न मिळवून देणारी. त्याच्यामध्ये एक औद्योगिक क्षेत्र असतं, त्याला आपण इंडस्ट्री म्हणतो किंवा प्रोडक्शन म्हणतो. त्यानंतर दुसरं जे क्षेत्र आहे ते म्हणजे प्राथमिक स्वरूपाचं क्षेत्र, म्हणजे शेती किंवा शेती क्षेत्रामधलं क्षेत्रामधून मिळणारं उत्पन्न. आणि तिसरं जे क्षेत्र आहे ते म्हणजे सेवा क्षेत्रामधून मिळालेलं उत्पन्न. आता आपण भारताची नेमकी परिस्थिती जर बघितली तर हा जर चार्ट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की सेवा क्षेत्र किती आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं बनलेलं आहे. 1950 पासून साधारणपणे 2010पर्यंतचा हा चार्ट आहे. आणखी 2020मध्ये गेल्या वर्षीपर्यंत याच्यामध्ये फारसा बदल इथं झालेला नाही आहे. तर सेवा क्षेत्र सुरुवातीला 1950 पासून जर बघितलं तर सेवा क्षेत्र फक्त 30% GDPचा भाग होता, किंवा GDP मिळवून देण्यामध्ये फक्त त्याचा वाटा 30% होता. तर शेती क्षेत्राचा जो वाटा होता तो साधारणपणे 50-52%, 55% होता. आणखी आता जर बघितलं 2010मधली जर परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी फक्त 14% वाटा हा शेती क्षेत्राचा राहिलेला आहे. म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न जे मिळतं, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट जो असतो सरकाराचा किंवा देशाचा, त्यामध्ये एकूण उत्पन्नामध्ये त्या GDPमध्ये या क्षेत्राचा, शेती क्षेत्राचा वाटा फक्त आता 14% राहिलेला आहे. जरी आज आपण म्हणत असलो की 60% लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे, तरी देखील त्या उत्पन्न मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये त्या क्षेत्राचा वाटा फक्त 14% इतका आहे. त्यानंतर दुसरं जे क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र किंवा उत्पादन, इंडस्ट्री, प्रोडक्शन, ह्याचं जर बघितलं तर साधारणपणे 18% सुरुवातीला वाटा होता. आणखी तो वाटा आता 27% इतका झालेला आहे. म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 27% वाटा हा उत्पादन क्षेत्राचा असतो. आपण आणि चीन याच्यामध्ये काय फरक आहे बघा. आपण सर्व्हिस क्षेत्रामध्ये पुढे आलो, म्हणजे आपली जी ग्रोथ झालेली आहे 1991 नंतरची, ती ग्रोथ जी आहे ती फक्त सेवा क्षेत्रामध्ये झालेली आहे. याउलट चीननं काय केलं 1991 नंतर, की त्या ठिकाणी त्यांनी उत्पादन क्षेत्रावर जास्त भर दिला आणि आपण सेवा क्षेत्रावर जास्त भर दिला. म्हणून आपला एकूण उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा आज साधारणपणे 59 ते 60% इतका आहे. आणखी औद्योगिक क्षेत्राचा वाटा हा 27% किंवा 30%पर्यंत हा मर्यादित राहिलेला आहे. या उलट चीनमध्ये उत्पादन क्षेत्र जास्त वाढलं, म्हणून आज आपण बघतोय बघा, सगळ्या चिनी वस्तू आपण खरेदी करत असतो. चिनी वस्तू संपूर्ण जगामध्ये पुरवल्या जातात. तर ह्या उत्पादन क्षेत्राच्या वाढीमुळं त्या ठिकाणी हे त्यांना शक्य झालेलं आहे. आपली जी वाढ आहे ती प्रामुख्याने सेवाच्या क्षेत्रामध्ये आहे आणि प्रामुख्याने IT इंडस्ट्री, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीचं जी ग्रोथ झालेली आहे. आपल्या ज्या IT कंपन्या आहेत त्या संपूर्ण जगामध्ये पसरल्या आणि त्यांच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळं आज आपल्याला ही ग्रोथ दिसते. तर थोडक्यात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला तर त्या ठिकाणी सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्र हे अग्रगण्य क्षेत्र किंवा मुख्य क्षेत्र म्हणून मानलं जातं. आणि त्यातून जास्तीत जास्त रोजगार देखील उपलब्ध होत असतात, जास्तीत जास्त उत्पन्न देखील मिळत असतं. जरी ते दृश्य स्वरूपाच्या सेवा नसल्या तरी देखील रोजगार मिळवून देणाऱ्या संधी निर्माण करणारं क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे पाहिलं जातं. आता या सेवा क्षेत्रामध्ये भारताच्या दृष्टीनं कुठल्या संधी आहेत, सेवा क्षेत्र वाढण्याच्या दृष्टीनं काय नेमकं संधी आहेत हे आपण इथं अभ्यासायचं आहे. सेवा क्षेत्राचा जर विचार केला तर उद्योजकतेच्या अनेक संधी आपल्याला या क्षेत्रामध्ये दिसतात. त्यातलं पहिलं जे क्षेत्र आहे ते म्हणजे खाद्यान्न सेवा किंवा फूड सर्व्हिसेस. आता 2 प्रकारच्या सेवा असतात, एक उपभोक्ता आणि वैयक्तिक सेवा, पर्सनल सर्व्हिसेस म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तिकरिता किंवा एखाद्या व्यक्तिसमूहाकरता ज्या सेवा पुरवल्या जातात त्यांना उपभोक्ता सेवा, कंझ्युमर सर्व्हिसेस और पर्सनल सर्व्हिसेस असं म्हटलं जातं.
त्यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे खाद्यान्न सेवा. खाद्यान्न सेवा हा प्रकार देखील खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. अनेक प्रकारचे खाद्यान्न किंवा हॉटेल इंडस्ट्री इथं निर्माण झालेली आहे. त्यामध्ये अगदी छोट्या हॉटेलपासून ते 5 स्टार हॉटेलपर्यंत अनेक संधी इथं प्राप्त झालेल्या आहेत. त्यामध्ये खाद्य बनवणं, खाद्य तयार करणं, खाद्य उत्पादन करणं, खाद्याची निर्यात करणं, अशा अनेक संधी आपल्याला मिळतात. आज भारतीय अन्न हे जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ अन्न मानलं जातं. संपूर्ण जगामध्ये भारतीयांच्या अन्नाची इथं गोडी लागलेली आहे आणि आपण बऱ्याचशा अशा सेवा किंवा खाद्यान्न सेवा परदेशामध्ये देखील उपलब्ध करून देऊ शकतो. जसं आपल्याला पिझ्झा आवडतो तसंच त्या ठिकाणी भारतीय इंडियन करी जी आहे ती परदेशामध्ये आवडत असते. तर ह्या संधी मोठ्या प्रमाणावरमध्ये इथं उपलब्ध होत असतात. दुसरं जे क्षेत्र आहे ते म्हणजे निवारा क्षेत्र. त्याच्यामध्ये लॉजिंग, बोर्डिंग, हॉटेल इंडस्ट्री याचा समावेश होतो. हे क्षेत्र देखील या 20 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आज आपण बघतोय कोल्हापूरमध्ये जर 30-40 वर्षापूर्वी बघितलं तर हॉटेल संख्या अगदी मर्यादित होती. आज संपूर्ण कोल्हापूरमध्ये अनेक प्रकारची हॉटेल, लॉजेस, बोर्डिंग हाऊसेस इथं निर्माण झालेली आहेत. अनेक प्रकारचे रेस्टॉरंट आहेत, स्ट्रीट फूड आहे. तर यामुळं या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देखील उपलब्ध होतो आणि इंडस्ट्री देखील वाढते. आज आपल्याला काय करायचं हा प्रश्न आला तर उत्पादन क्षेत्राला मर्यादा पडतात. कारण एखादी इंडस्ट्री उभी करायची म्हटलं, मोठी इंडस्ट्री जर उभी करायची म्हटलं तर त्या ठिकाणी रोजगाराच्या खूप मर्यादा असतात. बऱ्याच वेळा इंडस्ट्रीमध्ये काय झालेलं आहे, आज ऑटोमेशन किंवा तयार ऑटोमेशनमुळं या ठिकाणी फारशा कामगारांची आवश्यकता भासत नाही. याउलट तुम्हाला जर सेवा क्षेत्रामध्ये जर विचार केला तर अनेक प्रकारच्या सेवा देणाऱ्या व्यक्तींना तर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर तिसरे जे क्षेत्र आहे ते म्हणजे मनोरंजन सेवा, एंटरटेनमेंट सर्व्हिसेस. आज आपण बघतोय अनेक प्रकारच्या मनोरंजन सेवा आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामध्ये टी व्ही आला, मीडिया आला, इंटरनेट आलं, या माध्यमातून असणाऱ्या सेवा. त्यामध्ये जर दूरदर्शनचाच किंवा टी व्हीचा जर विचार केला तर 70च्या दशकामध्ये फक्त आपल्याकडं दूरदर्शन हे एकच चॅनल उपलब्ध होतं. 70-80च्या दशकामध्ये. आज जर बघितलं मनोरंजन सेवा, संदेशवहन सेवा, वाहतूक सेवा, औद्योगिक किंवा आरोग्यविषयक सेवा, शिक्षणविषयक सेवा, अशा अनेक प्रकारच्या सेवा इथं पुरवल्या जातात आणि ही सगळी क्षेत्रं आज मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहेत. त्यामधलं वाहतुकीचे क्षेत्र जर बघितलं तर अनेक वाहतुकीच्या संधी, वेगवेगळ्या संधी इथं उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये विमान वाहतूक आली, बस वाहतूक आली, ट्रक वाहतूक आली, त्यानंतर सागरी वाहतूक आली. अशा प्रकारचे वाहतुकीची साधनं आज उपलब्ध झालेली आहेत. आरोग्य क्षेत्रामध्ये देखील वेगवेगळ्या सेवा इथं पुरवल्या जातात. त्याच्यामध्ये हॉस्पिटलची उभारणी, नर्सिंग होमची उभारणी करणं, त्यानंतर उत्पादनं करणं, त्या ठिकाणी औषध निर्मिती, ह्या अनेक सेवा इथं उपलब्ध होत असतात. त्यानंतर शिक्षण सेवा हा देखील एक घटक महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक सेवा उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामध्ये शाळा, कॉलेजेस यांच्या संधी इथं उपलब्ध होतात. आज प्रायव्हेट कॉलेजेस असतात, प्रायव्हेट शाळा देखील असतात, ज्या सरकारवर अवलंबून नसतात. फी स्ट्रक्चरमार्फत त्या या ठिकाणी उभा केल्या जातात. अशा सेवांचा देखील इथं समावेश होतो. त्यानंतर वैयक्तिक निगा सेवा, पर्सनल हेल्थ केअर सर्व्हिसेस, ह्या देखील एक महत्त्वाच्या सेवा आहे. त्याच्यामध्ये ब्युटी पार्लर असतील, जिम असतील, ही वैयक्तिक निगा ज्या ठेवल्या जातात त्या प्रकारच्या सेवा यांचा समावेश या सेवांमध्ये होतो. वित्तीय सेवा, त्याच्यामध्ये बँका, बँकिंग कंपन्या, नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस, म्युच्युअल फंड्स, त्यानंतर शेअर्स, डिबेंचर्स, वेगळी असणारी स्टॉक एक्सचेंजेस, वेगवेगळे इतर क्षेत्र, या सगळ्यांचा समावेश वित्तीय क्षेत्रामध्ये, वित्तीय सेवांमध्ये होत असतो. याच्याशी सुसंगत स्वरूपाचं क्षेत्र म्हणजे विमा सेवा. विमा सेवेमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या विमा सेवा उपलब्ध होतात. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जशी वाढली, आता आपल्याला साधारणपणे 51% जास्त गुंतवणूक परदेशी कंपन्या या क्षेत्रामध्ये करू शकतात. त्यामुळे विमा सेवा देखील वाढलेल्या आहेत. त्याप्रमाणे कायदेविषयक सेवा देखील इथं पुरवल्या जातात. तर या सगळ्या
ज्या सेवा आहेत त्या उपभोक्ता स्वरूपाच्या किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या सेवा म्हणून ओळखल्या जातात. आणि आज आपल्याला या प्रकारच्या सेवांमध्ये अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होत आहेत. याच्या व्यतिरिक्त जो क्षेत्र आहे ते आपण नेक्स्ट पिरियडला बघूया. तर थोडक्यात सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळवून देणारं, जास्तीत जास्त सकल राष्ट्रीय उत्पन्न मिळवून देणारं असं क्षेत्र आहे आणि भारतामध्ये ते जास्त पॉप्युलर आहे. इथंच थांबूया आज.